नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण पालक पुरी बनवणार आहोत। पालक छान स्वच्छ आपण धुवून घेतली। आता हे धुवून घेऊन हे म्हणजे गरम पाण्यामध्ये थोडीशी छान स्वच्छ धुवून घ्यायची। धुवून ते मिक्सरला ग्राइंड करायची। पण त्यात लागणारे साहित्य मिरच्या, आलं लसूण हे सगळं एक जिरं थोडंसं टाकून ग्राइंड करून घ्यायचं। ग्राइंड करून हे पूर्ण ग्राइंड केलं आणि आता हे पालक सुद्धा आपण पूर्ण ग्राइंड करून घ्यायचं। असं पूर्ण बारीक म्हणजे जास्त बारीक नाही। त्याचं लागणारं पीठ आता गव्हाचं पीठ आणि चण्याचं पीठ हे दोन्ही पीठ मिक्स करून आपण ते पीठ मळून घ्यायचं। त्यात थोडंसं तेल टाकायचं, मीठ टाकायचं आणि जो आपण पालक आणि जो पेस्ट आपण बनवली तयार केली लसूण मिरच्याची ती सुद्धा त्यात एकत्र टाकून पीठ छानपैकी आपण मळून घ्यायचं। पीठ असं व्यवस्थित मळायचं। जे राहिलेलं पाणी आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं त्यात टाकायचं आणि मस्तपैकी हे पीठ छान मऊसर मळून घ्यायचं। आता पहा हे पीठ मी मळूत आहे। त्यात थोडेसे तीळ टाकलेत, थोडंसं जिरं टाकलं त्या पिठातच आणि मग छानपैकी बघा असं मळून घेतलं आहे। चांगलं असं दाबून पूर्ण असं मऊसर होईपर्यंत ते पीठ चांगलं मळून घ्यायचं। मळून झाल्यानंतर त्याच्या गोळे करायचे। हे छोटे छोटे गोळे करून त्याच्या छोट्या पुऱ्यासुद्धा त्याच्या लाटून घ्यायच्या। तर कढई ठेवली, कढईत तर तेल टाकले। आता तेल गरम ठेवले। आता गरम झाले की नाही पाहते। आता हे गोल पुरी एक बनवली। आता बघा असे आपण पुऱ्या करून त्यात टाकायच्या। पुऱ्या करून टाकून आता सगळ्या पुऱ्या आपण तळून घ्यायचं। ही रेसिपी तुम्ही अवश्य करून घ्या। पावसाळ्यात वगैरे छानपैकी गरमागरम खायला खूप छान लागतात, चविष्ट लागतात। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करायला विसरू नका। पहा, धन्यवाद।